मयांक, आपल्याला सतर्कता बाळगण्याची गरज आहेच या महत्त्वाच्या केलेल्या कारवाईनंतर. त्याचे पडसाद आता उमटताना सगळीकडे दिसत आहेत. वाघा बॉर्डरवरची बीटिंग रिट्रीट रद्द झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय पडसादही आपल्याला बघावे लागणार आहेत. या घटनेचे काय उमटतील? रुजुता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्जिकल स्ट्राईक जो आज भारताने कॅरी आउट केला. काल सकाळी म्हणजे आपण म्हणू शकतो 2:30 वाजता सुरू झाला आणि आज जवळपास 4:30 ते 4:45 पर्यंत हा सर्जिकल स्ट्राईक चालला. मात्र सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय आपण तर लोकांना सांगितलं, मात्र हा कसा केला गेला, कोणत्या भागात केला गेला, आपण या मॅपच्या सहाय्याने समजून घेऊया. भारताच्या स्पेशल फोर्सेसचे जवान, त्यांच्यासोबत त्यांचे कमांडिंग ऑफिसर्स हे पहिल्यांदा 3 ठिकाणून बाहेर पडले आणि 3 जी महत्त्वाची ठिकाणं होती, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचा कॅम्प होता, ते कॅम्प त्यांनी उद्ध्वस्त केले. मी मॅपच्या सहाय्याने समजून सांगतो. भिंबर सेक्टर आहे ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचा कॅम्प आहे. आपण पाहिलं जर हे ब्लॅक आपण काळ्या रंगाने बनवलेले आहेत, हे सगळे दहशतवाद्यांचे कॅम्प्स आहेत. आणि हिरव्या रंगामध्ये आपण जे दाखवतोय हे आपले लॉन्च पॅड आहेत, म्हणजे ज्या ठिकाणून भारतीय सेनेला लॉन्च करण्यात आलं, भारतीय सेनेला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. स्पेशल फोर्सेसच्या जवानांना MI-17 जी विमानं आपल्याकडे, त्या विमानांद्वारे पाठवण्यात आलं. गुरेज सेक्टर, त्यासोबत माचेलवरनं लिपा ह्या बाजूला आहे, मुझफ्फराबादच्या उजव्या बाजूला लिपा नावाचा सेक्टर आहे, ज्या ठिकाणी भारताला अक्युरेट इन्फॉर्मेशन होती की या ठिकाणी दहशतवादी लपलेले आहेत. दुसरा सेक्टर या ठिकाणी मोठा आहे, ते म्हणजे भिंबर सेक्टरवरती जायला या ठिकाणी आपण नौगामवरनं जे ट्रूप्स लॉन्च केले होते ते स्पेशल फोर्सेसचे जवान इकडे जाऊन पोहोचले. त्याचसोबत यांच्यासोबत आणखीन एक जागा आहे, ती म्हणजे केल. ही केल जागा ही कोटलीच्या समोर, म्हणजे ही हिरव्या रंगाची जी डॉटेड लाईन्स आहे ही आहे लाईन ऑफ कंट्रोल. जी लाईन ऑफ कंट्रोल आपण पाळतो आणि ही लाल कलरची जी आपल्याला जी रेष दिसते तो अखंड भारताचा हा नकाशा आपण पाहतोय. मात्र हे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आहे. आणि जो स्ट्राईक करण्यात आला हा 3 बाजूनी करण्यात आला. म्हणजे पहिल्यांदा गुरेजच्या बाजूने तुम्हाला लिपावरती स्ट्राईक करता आलं, दुसऱ्या बाजूला तुम्हाला नौगाम आणि रजौरीवरनं भिंबरवरती स्ट्राईक करता आलं आणि त्याच्या बाजूला हा मधला परिसर आहे, या ठिकाणी केल आहे. तरी 3 महत्त्वाची सेक्टर्स का? कारण ह्युमन इंटेलिजन्स जो भारतीय सेनेकडे होता तो ह्युमन इंटेलिजन्स इतका परफेक्ट होता की 3 ठिकाणून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय सैन्य लॉन्च करण्यात आलं. विमानाने पहिल्यांदा हेलिकॉप्टरने पाठवण्यात आलं आणि त्याच्यानंतर जवळपास हे सगळं पहाडी जंगल आहे, आपण म्हणू शकतो. आपण जे पाहता येते डोंगराळ भाग आहे संपूर्ण, आणि संपूर्ण जंगल असल्या कारणाने जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर सैन्याला पायी जावं लागलं. आणि त्याच्यानंतर पायी गेल्यानंतर या बाजूला लिपामध्ये कॅम्प असू दे, भिंबरमध्ये कॅम्प असू दे, त्याचसोबत केल मधला कॅम्प असू दे आणि एक आणखीन परिसर आहे हॉट स्प्रिंगचा. तर या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपले स्पेशल फोर्सेस जाऊन पोहोचले. स्पेशल फोर्सेसनी अटॅक केला आणि या अटॅकमध्ये जवळपास 38 ते 40 दहशतवादी मारले गेल्याची आत्ता आपल्यापर्यंत माहिती आहे. आणि ज्या प्रकारे DGMO रणवीर सिंग यांनी सांगितलं की हा अटॅक इतका सक्सेसफुल होता की या अटॅकमध्ये एकही भारतीय जवानाला साधी गोळी सुद्धा लागली नाही. आपल्या सगळ्यांनाच माहिती रुजुता, भारतीय स्पेशल फोर्सेसचे जवान हे ह्याच कामासाठी त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. ज्या प्रकारे आपल्याकडे NSG आहे अँटी टेरर ऑपरेशनसाठी, त्याच प्रकारे स्पेशल फोर्सेसला ट्रेनिंग दिलं जातं अशा प्रकारच्या एका टेरेनमध्ये काम करायला, ज्या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिकली ट्रेन तुम्ही असता कशा प्रकारे त्या एरियामध्ये जायचं, तुमच्याकडे नाईट विजन गॉगल्स असतात, तुमच्याकडे वेल इक्विप्ड तुम्ही असतात. तर या भारतीय फोर्सेसच्या जवानांनी 3 ठिकाणून जे आहे ते पाकिस्तानली कोंडी केली होती. इतरत्र ठिकाणी काही दहशतवादी अजूनही त्यांचे कॅम्प्स आहेत. मात्र एक धडा दिलेला आहे पाकिस्तानला की आमच्याकडे सुद्धा पॉवर आहे, आम्ही सुद्धा स्ट्राईक तुमच्यावरती करू शकतो. त्यामुळे 3 वेगवेगळ्या मार्गांनी स्पेशल फोर्सेसने स्ट्राईक केलं. आणि ह्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी की चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल दरबीर सिंग सुहाग हे आर्मी वेटरन्सना ब्रीफ करणार आहेत. वेटरन्स म्हणजे कोण? ज्यांनी 71ची लढाई पाहिली असेल, 65ची लढाई पाहिली असेल, यांना ब्रीफ करणार की कशा प्रकारे हे संपूर्ण ऑपरेशन हे लाईन ऑफ कंट्रोलच्या पार घुसून आपण पाकिस्तानमध्ये जाऊन केलेलं आहे. काही ठिकाणी भिंबर तर हे पाकिस्तानमध्ये आहे. लिपा आणि केल ही 2 सेक्टर्स जी आहेत ती पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहेत. म्हणजे भारतीय सेना थेट जी आहे ती आतमध्ये घुसली आणि भारतीय सेनेने घुसून स्ट्राईक केला. आणि ह्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे, ज्या बैठकीमध्ये आज संपूर्ण जो काल रात्र भारतीय सैन्याने गाजवली लाईन ऑफ कंट्रोलवरती आणि पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारलं दहशतवाद्यांना, याची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आणि एक कन्सेन्सस बिल्टअप केला जाणार आहे. रुजुता, नक्कीच मयांक, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. कारण आम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता होती की कशा पद्धतीनं भारतीय सैन्यानं हे ऑपरेशन पार पाडलेलं आहे.